सुनेत्रा पवार यांनी पडद्याआडचा खेळ ओळखला. अखेर तटकरेंनी कबुली दिली. पवारांनीच पोटातलं ओठावर आणलं. राज्याच्या राजकारणात अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या पक्षासोबत आणि पक्षातील जो ब गट अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता तो कशा पद्धतीने एक्सपोज होतो हे पाहिलं जात आहे. गेल्या 2 महिन्यापासून विलिनीकरण होणार होतं की नव्हतं यावर बोलण्यासाठी अजित पवार गटातील एकही आमदार समोर येत नव्हता. का तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तशी ताकीद दिली होती. रोहित पवारांच्या आरोपाने आता स्टेप बाय स्टेप डॉट जोडायचे जर ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी जे आरोप केलेत, आरोप सोडा, जे पुराव्यानिशी आरोप केले ते जर ऐकायचे ठरले तर आपलेही डोके चक्रावून जाईल. चला तर मुद्द्याला हात घालूया. विकास लवांडे शरद पवार गटाचे प्रवक्ते, त्यांनी दावा केला की MH46 CD 7777 ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावावर असणारी 3.5 कोटी रुपयांची गाडी सुनील तटकरे वापरतात. दुसरा दावा केला, जुन्या घटनेत दुरुस्ती करून नव्याने परस्पर 162/2026 पक्षाची घटना बदलून निवडणूक आयोगाला पाठवली गेली. तिसरा दावा केला, राष्ट्रवादीच्या मोळेत कार्यकारी अध्यक्षपदच अस्तित्वात नाही. दादा गेल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे पद स्वतःसाठी निर्माण करून घेतले. या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी सूरज चव्हाण यांनी दावा केला की दादा गेल्यानंतर शरद पवारांनी पक्ष ताब्यात घेऊ नये म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना वापरण्यात यावे म्हणून निवडणूक आयोगासोबत पटेल तटकरे यांनी व्यवहार केला असावा. 3. सुनील तटकरे यांची कबुली. विलिनीकरण होणार होतं आणि याची मला माहिती होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकऱ्यांनी 2 महिने आणि 5 दिवस सुनील तटकरेंनी रेटलेलं खोटं समोर यायला लागलं. याचाच अर्थ पवार म्हणतात तसं 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं. जयंत पाटलांच्या घरी बैठका झाल्या होत्या. विलिनीकरणाची माहिती सुनेत्रा पवारांनाही होती. हा अंदाज हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ हे दादांचे मंत्री खरं बोलत होते. फक्त पटेल आणि तटकरे यांनी विषय डायव्हर्ट केला. विषय डायव्हर्ट करण्यामागचे कारण पक्ष ताब्यात घेणं होतं किंवा मग सुनेत्रा पवारांच्या हातात पक्ष सोपवणं होतं. तर मग दादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून त्यांच्याकडे सगळे अधिकार सोपवले. तर मग 16 फेब्रुवारीला पक्षाच्या घटनेत बदल करणारे पत्र पटेल आणि तटकरे यांच्या सहीने निवडणूक आयोगाला कसं गेलं? जर सुनेत्रा पवारांकडे सर्व अधिकार होते तर मग दादा गेल्यानंतर जवळपास 18 दिवसांनी परस्पर पक्षातील हालचाली किंवा राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार प्रफुल्ल पटेल यांना का घ्यायचे होते? असा प्रश्न लवांडे यांनी उपस्थित केला. याचे कनेक्शन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत जोडता येते. का? कारण त्यांनीच प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे सांगितले होते. पक्षाचे संविधान बदलले हे भांडे नेमकं कसे फुटले? सुनेत्रा पवार 26 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहितात. 28 जानेवारी नंतरचे पक्षाकडून केले गेलेले कोणतेही पत्रव्यवहार वैध ठरवू नका असा त्यांचा मसुदा चर्चा होते. दादा गेल्यानंतर 2 दिवसात तर सुनेत्रा पवारांनी दादाची जागा घेतली, मंत्रिपद घेतलं, अधिकार घेतले, त्यांची जबाबदारी घेतली आणि अध्यक्षासहित ती जागाही घेतली. मग या पत्रव्यवहारांचा अर्थ काय? रोहित पवारांनी आरोप केल्यानुसार एका राष्ट्रीय पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे मागितले याची माहिती सुनेत्रा पवारांना मिळाली. संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि OBC सेल हे काढून टाकण्यात आले होते. याचीही माहिती सुनेत्रा पवारांकडे आली आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक न घेता कार्याध्यक्ष म्हणून स्वतःची निवड प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःच केली. याबद्दल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात
पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास 7 फ्रंटल सेल नमूद होते. आता काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आले त्यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या सेलचा उल्लेख पाहायला मिळतो. पक्षाच्या संविधानामध्ये या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. हे समजतात सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावे असे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले असा दावा रोहित पवारांनी केला. हे दावे सूरज चव्हाण यांनी खोडून काढलेत. मात्र राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार कार्याध्यक्षाकडे असावे असा निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार का केला याचे उत्तर मात्र सूरज चव्हाण यांना देता आले नाही. त्यांनी ते वरिष्ठ नेतेच याचं उत्तर देऊ शकतात असे सांगितले. सूरज चव्हाण हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवारांनी आपल्या पक्षातून काढून टाकले. मात्र सुनील तटकरे यांनी पुन्हा त्यांना परस्पर आपल्या पक्षातही घेतलं आणि राष्ट्रवादीचं सरचिटणीस पदही देऊ केलं. ते सूरज चव्हाण आता ॲक्टिव्ह झाले आहेत. कारण ज्या कारणामुळे त्यांचं निलंबन केलं गेलं होतं किंवा पक्षातून हकालपट्टी केली गेली होती त्या सुनील तटकरे यांच्या अंगावर आता विषय येतो. मात्र सूरज चव्हाणांना बोलण्यासाठी दिली गेलेली स्क्रिप्ट ही मर्यादित असल्याचा आरोप झाला. कारण राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांना का हवे होते याचे उत्तर सूरज चव्हाण यांना देता आलेले नाही. दुसरा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदभार तसा 30 जानेवारीला स्वीकारला होता. 16 फेब्रुवारीला परस्पर पटेल आणि तटकरे यांच्या सहीने निवडणूक आयोगाला पत्र का दिलं गेलं याची माहिती सुनेत्रा पवारांना का दिली गेली नाही. पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवारांच्या जागी हा पक्ष चालू पाहत होते का? रोहित पवारांच्या या आरोपामध्ये तथ्य दिसून येते का? आणि सगळ्यात मोठा खुलासा झाला तो म्हणजे विलिनीकरण होणार होतं किंवा विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे याची मला माहिती होती. ही कबुली सुनील तटकरे यांनी स्वतःहून दिली. मग 2 महिने आणि 5 दिवस विलिनीकरण होणार होतं. विलिनीकरणाची चर्चा झाली, विलिनीकरणाच्या बैठका झाल्या. विलिनीकरण या शब्दाचा वही आपल्याला माहीत नव्हता असं सुनील तटकरे पटेल यांनी का रेटलं बरं? रेटलं तर रेटलं. त्यांच्याबरोबर इतर आमदारांनाही तुम्ही यापुढे ब्रही काढायचा नाही ही ताकीद का दिली? रोहित पवारांच्या आरोपानुसार जर शरद पवार पक्षावरती ताबा मिळवणार होते आणि म्हणून ही सगळी धडपड केली गेली तर मग राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे यावे असा पत्रव्यवहार का केला? त्यामुळे आता रोहित पवार जे आरोप करतायत की वरवर असं दाखवलं की हा पक्ष ताब्यात घेण्याचा पण आता ही गोष्ट सोडून द्या की हे सगळे प्रकरणच कोर्टात आहे. तशी या राष्ट्रवादीची शरद पवारांनीच स्थापना केली. पक्ष उभाही त्यांनीच केला. अजित पवारांचे शेवटचे शब्दही हेच होते की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. माझं जे काही चाललंय ते काकाच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय. 12/12 ही ती तारीख आहे जेव्हा अजित पवार म्हणजे 12 डिसेंबर 2024 पासून तर आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवारांच्या कित्येक बैठका झाल्या. नगर परिषद, महानगरपालिका आणि ZPच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले. मग याचा अर्थ काका आणि पुतणे यांचं मनोमिलन झालं होतं. शरद पवार अजित पवारांच्या विरोधात कधीही बोलले नाही आणि कदाचित बोलणारही नव्हते. अजित पवार जे काही शरद पवारांच्या विरोधात बोलले पुढे जाऊन त्याची माफी मागून त्यांनी त्यांचे शब्दही मागे घेतले होते. याचा अर्थ सांगत होता काका आणि पुतणे यांचे जुळते आणि कदाचित हेच पटेल आणि तटकरे यांना खटकत होतं का हा प्रश्न. आणि याच खटकण्यापायी अजित पवारांचा जीव गेला का? कारण रोहित पवारांनी केलेल्या ट्विटनुसार या भोंदू खरतबाबाचे जे शिकारी होते किंवा जे भक्त होते त्या भक्तांच्या यादीत सुनील तटकरेही होते आणि रुपाली चाकणकरही होत्या.
दुसरा दावा जो रोहित पवारांनी केला तो म्हणजे हा भोंदू बाबा, ज्यांच्या कुणाच्या पुढे कार्यक्रम करायचा त्यांच्या चेहऱ्यावर फुल्या मारायचा. तशाच पद्धतीच्या फुल्या या अजित पवारांच्या चेहऱ्यावरही मारल्या गेल्या होत्या. अजित पवारांच्या घराबाहेर केली गेलेली करणी काळी जादू, अजित पवारांनी विमानातच प्रवास करावा यासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी लावलेली खेळी, असे अनेक आरोप जे आहेत ते रोहित पवारांनी केलेत. आणि याचा शेवट आता असा होताना दिसतोय की राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षाकडे यावे, हा पहिला केलेला दावा. दुसरा म्हणजे राष्ट्रवादीच्या संविधानात केले गेलेले बदल. तिसरा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवारांना फक्त कठपुतली म्हणून वापरायचं. आणि चौथा मुद्दा म्हणजे अमोल मिटकरी, हिरामन खोसकर, अतुल बेनके यांच्यासारखे अनेक आमदार, अनेक मंत्री जे विलिनीकरणाच्या बाजूने बोलतायत त्यांचे खच्चीकरण करायचे. विलिनीकरणाची चर्चा माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी नरहरी झिरवळ यांनी सुरू केली होती की विलिनीकरण होणार होतं, मात्र सगळ्यांना तोंडावर पाडण्याचं काम पटेल आणि तटकरे यांनी केले. आणि अजित पवार गेल्यानंतर हा पक्ष ताब्यात घेण्याची घाई शरद पवारांना होती असे दाखवले. ते जे पक्ष ताब्यात घेणार होते तो मुळात पक्षच फुटला, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय होता. शरद पवारांनी अजित पवारावर टिप्पणी केली नाही, कारण ते रक्ताचं नातं होतं किंवा घरातला विषय होता. अजित पवारांनंतर काय हे शरद पवार काका म्हणून ठरवू शकत होते, कारण नियमानुसार बघितलं आणि वैचारिकतेने जर पटण्यासारखं बघितलं तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच आहे. जर तेच त्यांचा पक्ष ताब्यात घेणार होते तर त्यामध्ये गैर काय होतं. असो, तटकरे आणि पटेल यांचा विषय थोडासा वेगळा असेल, पण विलिनीकरणाची माहिती आपल्याला होती हे सांगून तटकरेंनी 2 महिन्यामध्ये जो काही पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला, आत्ताच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे ते सगळे स्वतःच्या तोंडावर पडले. रोहित पवार यांच्या आरोपावर तटकरेंकडे काही उत्तर राहिलेलं नाही. विलिनीकरण होणार होतं याचा अर्थ असा नाही की पवार सत्तेतून बाहेर पडणार. शरद पवार सत्तेतच जाणार आहेत, नाहीतर पवारांची राज्यसभा बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने फिल्डिंग लावली नसती. एकंदरीत राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा विषय राहिलेला आहे.